भटकंती करताना काही सुंदर गावे नजरेस पडतात आणि आपल्याला व्हिडिओ बनवण्याचा मोह काही आवडत नाही। नमस्कार मित्रांनो, मी सागर पाटील। सुंदर अशा वसलेल्या या खारफुटीच्या गावामध्ये आपले भरभरून असे स्वागत आहे। आज आपण जाणार आहोत दादर वशिनी ब्रिज जवळ असणाऱ्या दादर बेडी या गावात। नमस्कार मित्रांनो, मी सागर पाटील। कोकणात राहणारा, कोकणाची संस्कृती प्रेम करणारा, कोकणाच्या गावावर प्रेम करणारा। होते कसं कारखान्याची व्हिडिओ तर आपण पाहिलीच आहे। तर गणपतीच्या कारखान्याची व्हिडिओ बनवायला आलो होतो। तर मला बघा दिसतं तुम्हाला काय की आता मी उभा आहे कुठे माहिती आहे का, की वशिनी ब्रिजला उभा आहे। हे वशिनी ब्रिज म्हणजे आमच्या खारीपाटचं मरीन ड्राईव्ह आहे। मस्त ड्रायव्हिंग करायला येतात लोक मस्त आणत। तुम्हाला देखील सांगतो की तुम्ही गणपती जर खरेदी करायला येत असाल तर तुम्ही नक्कीच या ठिकाणी भेट द्या आणि इथल्या निसर्गाचा आस्वाद घ्या। आणि इथं बाजूला एक गाव आहे, जरा मला वाटतं आता या कोकणामध्ये आता ही अशी गावं क्वचित राहिलेली आहेत, कारण बरीच लोक स्थलांतर करून आता शहरामध्ये गेलेले आहेत। त्याच्यामुळं जे आहे ते आता आपण थोडंफार दाखवूया। आता आपण पूर्वेकडे वळूया। सुंदर कांदळवन दिसतोय, पाण्याचा प्रवाह। तसेच आता धुका आहे म्हणून आता इथून डोंगररांग सर्व दिसते। फोटोग्राफीसाठी तुम्हाला उत्तम असं ठिकाण आहे। पुढे आणखी जाऊया। आता इथं आणखी क्लिअर वगैरे दिसतं। खरे मित्रा, फोटोग्राफीसाठी आलात? हो बघा, फोटोग्राफीसाठी उत्तम असं ठिकाण हे वशिनी ब्रिज आहे। तर आपण पश्चिमेकडे वळूया। जर बघितलं बघा कसं हिरवगार असं ठिकाण दिसतंय। हे जे ठिकाण आहे हे आमचे खारेपाटचं मरीन ड्राईव्ह आहे म्हणत आहे। आणि जो आता मी बघा बोट करतो तो आहे किल्ले मर्दनगड। आपण मागे एकदा गेलो होतो। आणि हा जो डोंगर आहे तो आपला सारड्याचा डोंगर आहे। आपला जे कोमनदी ऑक्शन पार्क आहे ते तिथं आहे। हे वशिनी ब्रिजवरनं गाडी वाहतूक। आपण पुढे आलोत, काही ओळखीचे चेहरे भेटतात इथं। काय हवा खायला आलात? काय मस्त वाटते। आता नुसते ओळखीची नाही तर आपल्या घरचे देखील माणसं आहेत, पण ते लपून बसलेले आहेत। नमस्कार नमस्कार। कसं काय इकडं आलो होतो इकडं गणपती बघायला। पसंत केला का? पसंत आपला कसं आहे, आपला घरचा कारखाना आहे। नाही मी एकटाच आलो इथं। चला विचारपूस देखील झालेली आहे। आणखी आपला एक मित्र भेटलाय। आता वशिनी ब्रिजचा आपण थोडा रिव्ह्यू घेतलेला आहे आणि आता आपल्याला जायचं आहे त्या गावामध्ये। बघू, जर गावच्या माणसांची परवानगी असेल तर आपण चित्रीकरण करायला आपल्याला काही हरकत नाही, कारण आपण परवानगीशिवाय काही काम करतच नाही। जाऊया, निसर्गरम्य गाव देखील पाहूया। म्हणजे नुसतं कसं आहे, नुसतं तुम्हाला जर वशिनी ब्रिज दाखवला तर जरा म्हणजे वेगळंच होईल। नुसतं काय थोडाफार मिनी ब्लॉग होईल। जर आपण गावात गेलो तर आपला मोठा ब्लॉग होईल। जाऊया गावात। एवढ्या दिवस आपण फक्त कांदळवनाची सफर केली, खाडीमध्ये सफर केली, खारफुटीच्या जंगलामध्ये गेलो। परंतु या खारफुटीच्या जंगलामध्ये आणि या खाडीच्या लगत सुंदर असं लोकजीवन आहे हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। आता आपण या गावामध्ये प्रवेश तर करणारच आहोत आणि त्याबरोबर पाहणार आहोत की सोयी सुविधांचा अभाव असून सुद्धा, नैसर्गिक आपत्तीचा धोका असून सुद्धा हे लोक कशी सुखी जीवन जगतात आणि हे गाव कसं सुंदर आहे ते आपण पाहणारच आहोत। बघितलं आपण आता गावाच्या वेशीवर आहोत, म्हणजे गावामध्ये एंट्री केली आहे। जो आता वरती जो पूल आहे तिथे आपण मगाशी उभे होतो आणि या गावामध्ये आपल्याला दिसतं तर शेततळ दिसतं। तुम्ही जर पेन खारीपाट विभागात कधी जर फिरलात तर तुम्हाला असे तलाव दिसतील। तर जाताना बघा एक दादा होते, त्यांनी म्हणजे खाद्य टाकलं होतं मासलीला, आणि ही आता मासली आहे ना ते खाद्य खातं बघा। वाव, बघा जुन्या शैलीतील घरे। आता नवीन नवीन RCCच्या काळात ही घरे लुप्त होत चाललीत। आणि जर तुम्ही आलात जर कधी कला कोकणाच्या गावामध्ये तर तुम्हाला खरं सांगतो एक कोकणातलंच गाव आहे बघा। घर आणि घराच्या सभोवताली असणारे माड, वा एकदम विलक्षण वाटतं। खरोखर सांगतो की स्वर्ग काय असतो तर तुम्ही आमच्या कोकणात या। तिथे काका आहेत बघा, नारळ कटिंग करतात। जरा आपण त्याचं काम पाहूया। कितना एक ग्लास पाणी दे।
बघितलं आपण म्हणजे कोकणाचं सुंदर दृश्य दिसतं आपणास. समोर माडाची झाडं आणि कोकणातली सुंदर घरे, घराला असणारी वरती म्हणजे याला आमच्या गावाकडे याला आगाशी म्हणतात, म्हणजे गॅलरीच आहे, आपण आगाशी म्हणू जा. आणि तिथं नारळ सोलत असणे काका. धन्यवाद काका. नारळ पाणी काढत होते, जरा नारळ पाणी घेऊया, कारण आपण तसे काय बाहेरचे ड्रिंक घेत नाही. नारळ पाणी इज बेस्ट. दादर गावच्या या वाडीमध्ये, म्हणजे याला दादर बेडी म्हणतात, वशिनी बेडी देखील म्हणतात. तर पहिल्यांदा प्रवेश केला भीती वाटली होती मला की कोण शूटिंग काढून देईल की नाही, परंतु माणसं फार प्रेमळ निघाली. हो, खरोखर सांगतो की गेल्या अगोदर म्हणजे नारळ पाण्याने आपलं स्वागत झालेलं आहे. अगदी खरोखर सांगतो की आता स्वर्गात आल्यासारखं वाटतं. म्हणजे कशी की जीवाभावाचं गाव आणि जीवाभावाची माणसं अशी या गावामध्ये आहेत. खरोखर आमच्या पेन खारेपाटाची एक वैशिष्ट्यच आहे की इथं माणुसकीचं दर्शन घडतं. आपण जसे जसे पुढे जाऊ तशी आणखी सुंदर सुंदर घरे देखील मिळतील, काही माणसं मिळतील, त्यांची आपण विचारपूस देखील करू. म्हणजे कसं बरं होईल, कारण कसं असतं की समुद्रालगत हे गाव आहे. गावामध्ये कुठल्या सोयीसुविधा वगैरे आहेत की नाही, किंवा अजून त्यांना काय काय हवं ते देखील विचारलं, की जेणेकरून कसं आहे की कोणी जर हा व्हिडिओ माझा फॉरवर्ड केला, जर मुख्यमंत्रीपद जर गेला तर कदाचित या माझ्या बांधवांना त्या सोयीसुविधा मिळतील. तर जर बघितलं तर बघा, ही ते घरे आहेत, काकू उभे आहेत तिथं, आणि त्याच्या बाजूलाच हे दलदल आहे. दलदल म्हणजे कसं आहे की आता तिथे समुद्र होता आणि समुद्राचं पाणी जे आहे ना ते यांच्या घरापर्यंत येतं. बघा जरा भरपूर चिखल आहे. मला वाटतंय की जर कोणी मुख्यमंत्र्यापर्यंत माझा जर व्हिडिओ पोहोचवला तर नक्कीच यांना सोयीसुविधा उपलब्ध व्हायलाच पाहिजे. काय पावसाचं पाणी इथे पण येते. अरे बाबा बाबा, हा सगळं पाणी इकडे येते. मग कसं काय तुम्ही सगळं हे करता. हा हा, मग कोण लक्ष वगैरे देते का असं काय. हा हा, भरपाई वगैरे काय नाहीत. ओके ओके. मग भरपूर पाणी पडते तेव्हा कसा काय होते तुमचा. भरपूर पाणी पडते तर असाच मग रहदारी बंद काहीच नाही. मग पाण्याची सुविधा वगैरे तुम्हाला. पाण्याची सुविधा आता यो पितून पाणी बघ मांडलाय यो. अरे देवा, यो बॅलर भरून ठेवलं मांडलाय तो पाणी. जर आपण आता पाहिलं तर बघा, एक घर आहे, कुटुंब म्हणजे भरपूर कुटुंब राहतात या वाडीमध्ये, आणि हे जे आहे ते पाण्याचं स्टोरेज आहे. आता आपण जर बघितलं तर बघा, ही एकूण लाईनशीर अशी 3 घरं आहेत. बघा, एकदम कोकणातल्या गावाचं सुंदर स्वरूप दिसेल. आणि खरोखर सांगतो की प्रत्येक ठिकाणी आपण गेलो की काही ना काय दिसतंच समजा. वा, ते बघा गावाला गावपणाचं दृश्य जर तुम्हाला बघायचं असेल तर हा व्हिडिओ माझा नक्कीच पहा. आणि इथं या घरामध्ये आजीबाई दिसत आहेत. नमस्कार आजीबाई, बरे आहे ना. बरे आहे ना. वा वा. तर खारेपाटाची भटकंती मी करत होतो आणि खरोखर सांगतो की आपल्या पिढ्यानपिढ्या आपण इथे राहत असतो वगैरे, तर आपल्या जुन्या पिढीचा कोणतरी माणूस एक भेटला की मला देखील मजा येते. मला माझ्या आजीची आठवण येते. बिचारी मला 20 वर्ष अगोदर सोडून गेली आजी, परंतु आता आजीबाई इथे भेटल्यात. असं द्या, माझ्या आजीची आठवण ताजी झालेली आहे. आजी बरे आहे ना. बरं वाटतं जरा मोठ्या माणसांच्या सानिध्यात आपण बसलो ना की त्यांचा अनुभव कळतो, त्यांचं प्रेम अनुभवतो. बघा आता आपल्या समोर आहेत. मी ओळखीचं असेनागर न असेल ना, परंतु त्यांच्या तोंडची भाषा बघा, विचारावर काय कोणत्याही प्रकारचे राग नाही, द्वेष नाही, काही नाही. त्या मोठ्या माणसाचा आशीर्वाद चांगला असतो. ठीक आहे, आपण पुढे जाऊया. ज्याप्रमाणे सुंदर गाव त्याप्रमाणे गावातील
सुंदर माणसे, सुंदर स्वभावाची माणसे, असं ह्या आपल्या या पेन खारेपाटचं मुख्य म्हणजे वैशिष्ट्य तेच आहे. मी जत्रेमध्ये वगैरे अनुभवतो. मी आजी केलवण्याचा. हां, आपण आता पुढे चाललोत. जर बघितलं तर बघा, गावचा रस्ता आहे हा मुख्य रस्ता. अजूनपर्यंत सोयीसुद्धा पोहोचल्या नाही इथे. माझी प्रत्येक आमदाराला आणि प्रत्येक मंत्र्याला एक विनंती आहे. मी तुम्हाला काही बोलत नाही आहे, परंतु एकच सांगतो की 21व्या शतकामध्ये आपण पोहोचलेलो आहोत. डिजिटल इंडिया वगैरे सर्व काही आपण करतो, तसं काही नाही. सगळे रस्ते चकचकीत झालेत, परंतु गावाकडच्या रस्त्यामध्ये नेहमी लक्ष द्या. कारण काय होतं माहिती आहे का, की इथे पण माणसं राहतात. इकडे जर आपण आलो तर इथे आणखी आता नव्या पद्धतीची घरे दिसतात. परंतु मला एक प्रश्न पडतोय की हे मटेरियल वाहायला यांना किती त्रास झाला असेल रे तेव्हा. कारण तिथून येताना रस्ताच नाही पक्का, इथून कसा टेम्पो येईल ना. गावात चालताना माणसं जर दिसतात. चला, तो भाई जसा आला तसा आता मला देखील जायला लागेल. बघूया, ही आता सध्या माझ्यासाठी एक अग्निपरीक्षा असेल. पण अग्निपरीक्षा की चिखल परीक्षा का माहिती नाही, पण बघूया. चिखल परीक्षा, बरोबर. मॅडमने चिखल परीक्षा उत्तर दिलेलं आहे. उडी मारून बघितली कशी समस्या आहे. आता मी इथं आलो, एवढी मला समस्या. परंतु काय आहे की आता गावात आलो तर गावाच्या माणसासारखं व्हायला लागेल आपल्याला. काय आहे की रस्ता फारच खराब आहे. खरोखर सांगतो की ज्याप्रमाणे आपला भारत विकासाच्या दिशेने चाललाय ना, तर एक विनंती आहे की प्रत्येक गावोगावी पाड्यावर रस्ते हे पोचले पाहिजे. कारण आता बघितलं की ही अग्निपरीक्षा नव्हती तर चिखल परीक्षा होती. म्हणजे जर मी माझा पायसा टाकला असतो, डायरेक्ट खाली पडलो असतो, या डायरेक्ट व्हाईटवर ब्लॅक झालं असतो. जाऊया, आपण पुढे जाऊया आणि जे काही मिळतात वगैरे माणसं, निसर्ग आपण टिपूया. आपण निसर्गासाठी आलेलो आहोत तिथे. जाऊया. गावामध्ये नुसते तलेच दिसतात आपणास. तर कसं आहे, या लोकांचा उदरनिर्वाह त्याच्यावरच होतो, म्हणजे मासली होतो. चला, आता आपण नेहमीप्रमाणे प्रवेश तर केलेला आहे. अरे देवा, ए भांडता कशाला रे? अरे रे रे रे. अखंड गाव जरी आपण फिरलो ना, तरी निसर्ग आपली वाट काही सोडत नाही. गावामध्ये आपण घुसलो ना की गाव पण आपलं खरोखर दिसतं. गावाला एक गॅलरी असते, म्हणजे आगाशी गच्ची, आणि त्याच्यावर असणारी माणसं. अरे हात तरी करा भाई, हात कर, त्याला हात कर सांग. अरे वा, बघा लाजला भाई आपला. डिजिटल युगामध्ये ते चित्र हरवलेलं आहे. म्हणजे कसं आहे की एक काल होता, म्हणजे साधारण 90च्या दशकातला काल. मी देखील तो अनुभवला होता की आपल्या घरामध्ये एक तासाचं एक आणि त्या टीव्हीवर बसणारी अशी माणसं. या गावात मी आलो तर मला तो जुना काळ आठवलेला आहे. एक घर भेटलेलं आहे, त्या घरामध्ये आता आपण प्रवेश करतो आणि म्हणजे ते टी व्ही बघण्याचं जे हे आहे, मजा आहे, ते आपण पाहूया. बघा, आपण प्रवेश केला आहे. चला, आपण आता बघा प्रवेश केलेला आहे. समोर टी व्ही बघायला माणसं आहेत. आणि कसं असतं की बघा, खाली बसलेली माणसं, असं प्रत्येकाचा वर्ग असतो. कोपऱ्यात बसलेली माणसं आणि एक असतो खुर्चीवर. आणि ही समोर लागलेली आहे टीव्ही. ओके. आणि गावामध्ये एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गावचं प्रार्थनास्थळ म्हणजे मंदिर. इथे मग गावात बघा, इथे पाणी भरलेलं आहे आणि इथे बाजूला पाणी म्हणजे मॅनेजमेंट करण्यासाठी तो परा असतो, तो आहे. आणि इथून बघितलं तर बघा, जी आपली कांदळवनाची काही झुडपे आहेत, काटेरी झुडपे, ती दिसतात आपणास. सॅमसंग. आणि आता एक जरा झूम करतो मी, बघा दिसलं तुम्हाला, तर ते आहे मच्छी पकडण्यासाठी बोसकी. समोर जे आपण पाहिलं आहे ती मत्स्य शेती आहे. तर जास्त माहिती कोण देणार, तर तिथला स्थानिक व्यक्ती. नमस्कार भाऊ. नमस्कार. ही जी म्हणजे तलाव आहेत ना, हा. ते आम्ही आमचे सो खर्चावर बनवलेले आहेत. समुद्रकिनारी, समुद्र पाणी येतो जातो म्हणून आम्ही डोका चालून इथं मच्छी पालन केला. आणि मच्छी कुठल्या बाहेर न आणलेली नाही, ही समुद्राने पकडतो आम्ही आणि याच्यामधनं आम्ही टाकतो. भले आपला जिताडा असो, तांब असो, किंवा समुद्रात कुठली बरीच मच्छी बाहेर, म्हणजे समुद्रातली खारी मच्छी आणि ती आणि
7-8 महिन्यात ती मस्त मोठी होते. तरी आपण छोटासा पीस टाकलं ते 7-8 महिन्यात ये 2 किलो पर्यंत होते आपल्यामध्ये. बरोबर, आपल्या बाहेर आणण्याची गरज नाही. गरज नाही, इथं होतं सगळं होतं. मग मी काय बोलतो, ही सगळी अशी वेगवेगळी कशी काय केलेली आहे? म्हणजे ते पार्टीशन आहे भावकीवरती. म्हणजे 4 भाव आहे, ते 4 भावांचं तल. बरोबर बरोबर. आणि मग प्रत्येक मच्छीसाठी वेगळा तला असतो काय मिक्स असते? जे प्रत्येक वर अवलंबून आहे. हा, म्हणजे जशी आपल्या बाहेरची उपलब्धता आहे तशी. बरोबर. ओके. नाव काय तुमचं? माझं नाव गुरुनाथ पाटील. आणि सगळी मच्छीची मला माहिती आहे. मी इथे राहतो. हा माझा जन्मभूमी आहे. सगळं मला या मच्छी त्या खाडीचं सगळं माहिती आहे. बरोबर आहे. पण ते काय माहिती आहे, जसं आमचे 4-5 भाऊ आहेत, आणखी पुरं पण तलाव आहेत. पण ज्याला लागल तो ती मच्छी सोडू शकते. असं काय नाही. पण समुद्रात आम्ही सोडतो. फक्त समुद्रातली म्हणजे नैसर्गिक मच्छी. नैसर्गिक. आणि आमच्याकडे होतो का 15 दिवसांना समुद्राचं पाणी आमच्या इथं पाणी कधी आटत नाही. विकता तुम्ही मच्छी? म्हणजे कम से कम मार्च एप्रिल मध्ये विकतो आम्ही. ओके. चला, आता आपण समुद्राच्या दिशेने चाललोत. भाऊ आपले भेटलेत. खरोखर सांगतो की मी देवाकडं एक रस्ता मागला होता, परंतु देवान डायरेक्ट गाईडच मला दिला. मस्त वाटलं. हा, म्हणजे ओव्हरफ्लो झाला की रे. म्हणजे आता मोठा भरतीचा उद्यान चालू आहे. बरोबर, मोठा. त्याच्यामुळे हा साईडनं बंद केलं म्हणजे पूर्ण पाणी राहत नाही. वरून पावसाचं पाणी पण आहे ना. बरोबर. त्याच्यामुळे ओव्हरफ्लो हा बंद केलाय. बरोबर. कारण वरचा पाणी तोच पाण्याचा आम्हाला कंटाळा. म्हणजे इथं काय बंद करण्यासाठी काय दरवाजा वगैरे? म्हणजे हा त्याला काय बोलतो आपण तुमच्या भाषेमध्ये? परा. हा, नल असं पाईप पनेल टाकलाय. त्याला लॉक करतो. म्हणजे जेणेकरून समुद्राचं पाणी आतमध्ये नाही यावं. म्हणजे ही लादी जी आहे तो एक प्रकारचा दरवाजा आहे. बरोबर. पाणी कारण समुद्र पाणी इथपर्यंत येते. त्याच्यामुळे तलावामध्ये पाणी नाही गेलं पाहिजे. आम्ही वर्षभर सोडतो, पण ते आता पावसाळा चालू आहे ना, त्याच्यामुळे वरचा पण पाणी चालू आहे ना. हा पाणी आणि हा पाणी म्हणजे पूर्ण भरून जाते. बरोबर. त्याच्यामुळे हा बंद करतो. म्हणजे हा समुद्र आणि हे आपले तला. बरोबर. बघितलं कसं कनेक्शन दिसलंय आणि उत्कृष्ट मॅनेजमेंट केलंय भाऊंनी. बघा, ठीक आहे. मोठा भाऊ भेटलेला आहे, दादा भेटलेला आहे माझा. खरोखर सांगतो बघा कसा मी पहिल्यांदा गाव म्हणजे या वाडीमध्ये प्रवेश केला तर मी घाबरलो होतो, परंतु काही नाही. माणसं जीवाभावाचे आहेत. खूप छान माहिती देखील देतात. कोणी ओरडत नाही, काही नाही. बघा, हे भाऊ काय होडे कसले? त्या आमचे सर्व डोलीचे होडे. जालं लावतात. पगोले वगैरे? पगोल्या त्याच्यामध्ये पण पगोले आहेत. माझा पावसाळी पगोली जमते? पावसाळी फक्त 2 महिन्याने जमत. म्हणजे आताच जून जुलै ऑगस्ट. आता ऑगस्ट एंडिंग पर्यंत चालेल. कारण 2-3 महिने आपलं पाण्याला जास्त करंट असतं. बरोबर. त्याच्यामुळे काय जमत नाही. आपला जो माणूस भेटलेला आहे ना, तर मी सांगतो की आज आपण एका शास्त्रज्ञाला भेटलेलो आहोत. शास्त्रज्ञाला भेटलो म्हणजे आपल्याला कुठल्या रिसर्च सेंटर मध्ये जायचं नाही. तर भाऊंनी ज्याप्रमाणे माहिती दिली, त्यांनी ज्या मत्स्यशेतीची एक असं मॅनेजमेंट दाखवलं, तर ही जी टेक्निक आहे तो टेक्निक सादर करणारा देखील एक शास्त्रज्ञ आहे. बाकीचे शास्त्रज्ञ पण महान आहेत, त्याच्याबद्दल हरकत नाहीये, शोध लावतात वगैरे, चांगली गोष्ट आहे. परंतु शाश्वत जीवनशैली जगण्यासाठी तो घटक आहे तुम्हाला माहितीच आहे. अन्न मिळवण्यासाठी जे मॅनेजमेंट असतं, जे मॅनेजमेंट शोधलं आहे ते आमच्या या खारीपाटच्या माणसांनी शोधलेलं आहे. आणि मला देखील गर्व आहे मी खारीपाटचा असल्याचा. आज बऱ्याच दिवसांनी माझी इच्छा पूर्ण झालेली आहे की खारीपाटच्या कुठल्या तरी गावावर एखादा सुंदर ब्लॉग बनवावा. आता अशा गावातली जी काही गावं वगैरे आहेत, जी अपरिचित गाव आहेत, ती नक्कीच मी प्रकाश होतात आणणार आणि मला नक्कीच असं बल मिळणार. मला माहिती आहे मी चांगलं काम करतो म्हणून मला चांगली माणसं भेटतात. आता बघा, मी गावामध्ये प्रवेशच केला होता, थोडा घाबरलो, परंतु काही घाबरण्याचं कारण नाही. जीवाभावाची माणसं आमच्या या दादर गावामध्ये, दादर बेडीमध्ये तुम्हाला दिसतील. जाऊया आपण पुढे. आता काय म्हणावं की गाव पूर्ण सुंदरच आहे. भले छोटेखानी गाव आहे, म्हणजे एक छोटी वाडी आहे, तर ती खूपच सुंदर आहे. बघा, बाजूला मस्त आपलं खरबूज असतो, चिबूड, त्याची शेती केलेली आहे. वाव. बघा, गावचं घर. तुम्हाला खरोखर सांगतो तुमच्या देखील गावाची आठवण येईल तुम्हाला. आणि बघा, गावचं घर आणि बाजूला असणारा छोटा मुलगा. वाव. हो या. हाय कर अनिल, हाय कर हाय. तो हाय कर अनिल हाय.
बघूला आपल्या भाऊ आपलं खूप सुंदर आज गाईड भेटलेले आहेत आणि कसे लागतील ते आपण दाखवतो. हा वा एकदा बघूया बघूया. दाखव एक आणि आता आपण एका हे बघा बघा. आतमध्ये बघूया आहेत आपल्या. हे आमचा धंदा आहे. याच्यावर आमचा उपजीविका चालते. उपजीविका आमची पगोल्या. हा 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 हे बघा पगोले हे ही पगोली ना. हा हा बरोबर बरोबर. आता म्हणजे कसं आता याला घास बांधतो ना आपण. हा 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 अशा तुम्हाला प्रत्येक घरामध्ये 50-50 पगोले सापडतील. हीच आमची उपजीविका आहे. बरोबर ठीक आहे. याच्यावरच आमचं चालते पोट. ओके ओके म्हणजे लक्ष्मी आहे आपली. लक्ष्मी बरोबर. मला नाही बाबा कोण शिकलेलं नाही पिकलेलं हो हो काय करणार शेवटी आपलं काही ना काय पर्याय बघायला लागेल. धन्यवाद. चला बघा. चालू करा. हो चालू केला. आता भाऊ पगोले दाखवले आपल्याला. पुढे या. आमच्या डोली या तुमच्या डोली आहे. हा म्हणजे समुद्रात म्हणजे छोट्या खाडीवर लावणाऱ्या डोली आहेत आमच्या. हा 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 म्हणजे एक माणूस फक्त 2-3 डोल लावू शकते. ओके आणि डोली लावून झाल्यानंतर काय म्हणजे सकाळी उठल्याने मच्छी रात्रीच आणल्यानंतर सकाळी जो मच्छी सकाळी उठून मच्छी विकायला बाजारात जाते. हा हाच आहे फक्त. हाच व्यवसाय आहे ना हा, आपला. हाच व्यवसाय. आणि त्याच्यामधून मुलं बोलणं शिकवतात. ओके मी केलोच आहे. चला आपण जसे जसे पुढे जाऊ नवनवीन माहिती नवनवीन गाव खूप छान मजा येते. आणि हा शेवटचा आमचा शेवटचा एरिया. शेवटचा एरिया ना. हा शेवटचा. मग हा बंदर आहे काय भाऊ. हा बंदरच आहे म्हणजे पण जाण्यासाठी काय ना चिखलामध्ये जायला लागते. अरे देवा म्हणजे काय सुविधा येतच नाही. होऊ शकत नाही कारण पाहिलं चिखलामध्ये हो हो चिखलामध्ये पाहिजे लागतील. बघून घ्या. हो हो थांबा जरा झूम करतो. बघा आपण पुढे आता जाऊ शकत नाही. गावचा आपण शेवटच्या टोकावर आलेलो आहोत आणि पुढे एकदम चिखल आहे. पाय भरपूर गाडतील म्हणून भाऊ तिकडे सांगितलं की नको जाऊ. बरोबर आहे. मोठ्यांचं ऐकावं. भाऊ सुंदर माहिती दिली आहे. काय आणलो जेवायला आणलो काय. आज गटारी आहे ना. आज गटारी आहे काय. एकदम आनंदाचा दिवस. वा वा वा. काय मोज मजा चालली. हा हा गेलो होतो. ओके ओके बघा मस्त मटन बिटनची सोय दिसते. आजूबाजूला म्हणजे आपल्याला नुसती खारपुटीची झाडे दिसतात. दलदल वगैरे दिसते. तर भाऊंकडूनच माहिती घेऊया जरा. कसं आपण माहिती दिली आणि भाऊनी माहिती दिली याच्यामध्ये जाम फरक आहे. भाऊ मगातपासून आपण जेव्हा इकडे सगळीकडे फिरत होतो तेव्हा मी बघितलं समजा घरं आहेत. लोक त्यांच्या म्हणजे जशी निसर्गाची देण आहे त्याप्रमाणे जीवन जगतात. परंतु घराच्या बाजूला नुसती दलदल दिसते. तर म्हणजे अगोदर इथं शेतजमीन वगैरे होती का किंवा म्हणजे इथं गावं वगैरे कशी बसली. म्हणजे सांगायचं म्हणजे कसं माहिती आहे आमची एक म्हणजे माझ्या माहितीमध्ये 1950च्या आसपास 1952 पर्यंत आमचे दादरमध्ये म्हणजे गावामध्ये आमची वस्ती होती. आणि अचानक आमचे म्हणजे आजोबा पंजोबाई इकडे शेती म्हणजे म्हणून अर्ज केला आणि इकडे राहायला आले. आमचे स्वबळाव आम्ही जगतो. बरोबर. आमची जी उपजीविका आहेत ना ती आम्ही आमचे हातानी कष्टानी जसं म्हणजे हातावर कमवतो आणि पानावर खातो बस. जवळजवळ 75वा स्वातंत्र्य दिन साजरा करतो तरी अजूनपर्यंत आपल्या या भारत देशामध्ये आपण गर्वाने जर क्रिकेटची मॅच जिंकली की गर्वाने इंडिया इंडिया वगैरे बोलतो. असं ते अभिमान आहे प्रत्येकाला. प्रत्येकाचा आवडता गेम आहे किंवा भारताची शान आहे. परंतु माझी देखील एक शासनाला एक विनंती आहे की ही जी म्हणजे दुर्गम अशी भागामध्ये जी गावं आहेत तर त्यांच्याकडे तुम्ही लक्ष द्या. ज्याप्रमाणे लाडकी बहीण योजना वगैरे आहे किंवा बऱ्याच अशा आता योजना वगैरे येत चालल्यात. असं ते तसं काय नाही स्वागत आहे त्या योजनेचं. परंतु या खारीपाड्यामध्ये ज्या काही बहिणी आहेत त्यांच्याकडे देखील आता लक्ष द्या. कारण नुसती लाडकी बहीण योजना 1500 रुपये देऊन जमत नाही. तर त्यांचं कुटुंब देखील टिकलं पाहिजे. आता आपण बघितलं तर ते हातावर कमवतात आणि पानावर खातात अशी गत आहे. म्हणजे जरा समजा रोजगार समजा ठीक आहे नैसर्गिक त्यांच्या म्हणजे देवाची कृपाच आहे त्यांच्यावर समजा. परंतु इतर देखील सोयीसुद्धा पोहोचल्या पाहिजे. ते देखील आपल्या देशाचे करदाते आहेत. आपल्या देशाचे नागरिक आहेत. त्यांचा देखील सर्व समान अधिकार आहे. ज्याप्रमाणे सर्वांना समान सुविधा मिळतात त्याप्रमाणे ह्यांना देखील सर्व सुविधा मिळतात पाहिजे. आणि खरोखर सांगतो तुम्ही जर हा व्हिडिओ जर जास्त शेअर केला जर तुम्ही म्हणजे सरकारपर्यंत पोहोचला तर मी तुम्हाला धन्यवाद देईन. आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे एकदा नक्कीच कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मिळूया एका नव्या व्हिडिओमध्ये. जय हिंद जय शिवराय. धन्यवाद भाऊ.